नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. काय चाललंय मित्रांनो? मग काय म्हणते तालुक्यातले हलावा, महाराष्ट्रातले हलावा, राजकारणाची, इलेक्शन्स काय चाललंय सध्या? सध्या आमच्या दौंड तालुक्यामध्ये जवळपास प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने राहुलदादांचे मंत्री साहेब म्हणून फ्लेक्स लावले ठिकठिकाणी, बऱ्याच ठिकाणी. असं पाहिलं आम्ही आता 2-3 दिवस चक्कर मारली दौंड तालुक्यामध्ये, सर्वे केला. तर जवळपास प्रत्येक गावामध्ये 7-8 फ्लेक्स लागलेत. प्रत्येक प्रेम आहे बघा कार्यकर्त्यांचं, की मंत्री साहेब म्हणून राहुलदादांचे फ्लेक्स लागलेले आहेत पूर्ण दौंड तालुक्यामध्ये. इतकंच दादांवरती प्रेम आहे सर्वांचं. आज आमच्या यवतमध्ये सुद्धा जवळपास 10 ते 12 फ्लेक्स लागलेत. कार्यकर्त्यांचं प्रेम, बाबा दादांना मंत्रिपद मिळावं, मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असे काय फ्लेक्स लागलेले आहेत राहुलदादांचे. तर एकंदरीत आता 5 डिसेंबरला शपथविधी आहे. शपथविधी झाल्यानंतर राहुलदादांना मंत्रिपद मिळेल असं दिसतंय या सगळ्या चर्चेनंतर. तर खूपच जबरदस्त हे चालू आहे. आम्ही तुम्हाला काही व्हिडिओज आहेत, मी काही तिथं फ्लेक्सचे वगैरे काय मी शूट केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवतो. व्हिडिओच्या शेवटला आहेत ते, तर बघा सर्वांनी. आणि बघा, म्हणजे राहुलदादांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल यात काही शंका नाहीये असं दिसते. बाकी सगळीकडे मग काय तुमचं काय चाललंय? बाकी सगळीकडे आता ईव्हीएम विरोधात आंदोलन चालू आहेत बऱ्याच ठिकाणी. पुण्यामध्ये चालू आहे, बऱ्याच ठिकाणी, तिकडे नांदेडमध्ये चालू आहे ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन, की बाबा ईव्हीएम इतका फरक कस काय. तिथं पुण्यामध्ये ते बाबा आढाव आहेत, त्यांच्याकडून ते आंदोलन चालू आहे तिथं ईव्हीएमच्या विरोधात. त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभा आणि विधानसभा यात 5 महिन्याचा गॅप होता, म्हणजे 5 महिने कालावधी. ह्या कालावधीमध्ये इतका फरक कस काय विधानसभेला, असं बाबा आढाव म्हणतायत. तर आज सकाळपासून बघा जवळपास नेत्यांची भेट होत आहे तिथे, विजिट आहे. सकाळी बी पवार साहेब येऊन गेले, आता काही वेळापूर्वी अजितदादा येऊन गेले. आता जस्ट लाईव्ह, आता 4 वाजले, जस्ट लाईव्ह आता बाळासाहेब ठाकरे, उद्धव साहेब बी आता आहेत लाईव्ह वरती आता बाबा आढावांना भेटण्यासाठी. आता तिथे गेलेले आहेत फुलेवाड्यामध्ये, महात्मा फुले वाड्यामध्ये आता सध्या आंदोलन चालू आहे बाबा आढाव यांचं. तर त्यांचंही म्हणणं आहे की विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे त्यांचा सुद्धा. विचार करा, म्हणजे परत काय म्हणतात, सरकारी तिजोरीतून पैशाचा वापर झालाय असं बाबा आढाव म्हणतात. आता काय खरं काय खोटं, शेवटी असेल ते असो. काय तुम्हाला काय वाटतं बघा, सांगा. खूपच अवघड विषय आहे सगळा, की काय परिस्थिती आहे सगळीकडे जिकडं तिकडं वातावरण सध्या निगेटिव्ह होत चाललेलं आहे ईव्हीएमच्या विरोधात. आणि बऱ्याच ठिकाणी असं काय आहे. तर काल परवा प्रशांत जगताप साहेब पण हडपसरचे उमेदवार, त्यांनी सुद्धा आंदोलन हे केलं होतं. त्यांनी पण काहीतरी इस्रायलच्या त्या मशिनीवरती काही ऑब्जेक्शन घेतलं, असं काहीतरी आहे ते. काल परवा आम्ही पण पाहिलंच. आणि आज सलग 3 दिवस झाला बाबा आढाव यांचं, आज 3 दिवस झालं उपोषण आहे. विचार करा मग, काय खूप अवघड आहे. राज्याच्या तिजोरीतून भाऊबीज साजरी केली असं बाबा आढाव म्हणतायत बघा. आता जस्ट लाईव्ह चालू आहे, आता जस्ट लाईव्ह बघतायत बरेचशी मंडळी. तर काय होईल यातून निष्पन्न देव जाणे. आता होईल, चला, जे काय होईल ते होईल, जे काय होईल ते चांगलं. संजय राऊत आलेत, सुषमा अंधारे आलेत भेटायला बाबा आढावांना आज. बघा जस्ट लाईव्ह आता आहे, 4 वाजलेत आता, बरोबर 4 वाजता आता लाईव्ह चालू आहे फुलेवाड्यामध्ये. आज आम्हालाही जायचं होतं फुलेवाड्यात भेटायला, तिकडे जायचं होतं. तिथे काय परिस्थिती काय आहे दाखवायला. चला उद्या जाण्याचा प्रयत्न करूया. उद्या बघू. आता उद्या आमच्या इथे आभार मेळावा आहे थोरात साहेबांचा, दुपारी 3 वाजता चौफुल्यावरती. तिथं जायचं आहे, ते पण तुम्हाला दाखवू आम्ही आभार मेळाव्यांचं वगैरे. आणि सर्वप्रथम म्हणजे 5 डिसेंबरला आझाद मैदानावरती शपथविधी आहे, तर त्या शपथविधीला जाणार आहे आम्ही. तर नक्कीच शपथविधी जवळपास लाईव्ह कव्हरेज आम्ही दाखवू तुम्हाला. तर तुम्ही शक्यतो बघण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडलं तर नक्कीच पुढे एकमेकाला शेअर करा चॅनल आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. निवडणुकीत पैसा कुठून आला
आढाव साहेब बाबा आढाव म्हणतायत हे का सरकारी त्याच्यातून पैशाचं झालं वाटप बाबा आढाव. खूप असे काही बरेचसे प्रश्न आहेत. या निवडणुकीत लोकशाहीचा खोळखोळा झाला असे काही बाबा आढाव बोलतायत. बघा काय परिस्थिती आहे सध्या. भयंकर ईव्हीएम विरोधात सध्या निगेटिव्ह वातावरण आहे. विचार करा मित्रांनो, त्या बाबा आढाव साहेबांचं जवळपास 95 वय असं मी ऐकलं. सकाळी आमच्या यवतमध्ये चर्चा चालू होती. बाबा आढावांचं 95 वय आहे आज. त्यांचं 95व्या वर्षी ते आज आंदोलनाला बसलेत. डॉक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आंदोलन हे करू नका, तुमचं रक्त हातातलं रक्त गोठत आहे थंडीमुळे वगैरे, पण त्यांनी ऐकत नाहीयेत. ते आज 90-95 वय आहे त्यांचं. एवढ्या वयस्कर व्यक्ती सुद्धा आंदोलनाला बसायची वेळ आलेली आहे. म्हणजे विचार करा की कुठेतरी काहीतरी तथ्य असेल, असल्याशिवाय पण बसणार नाही, किंवा काही असेल त्यांच्याकडे पुरावे असतील. परमेश्वर ते त्यांची त्यांना माहिती. चला ठीक आहे, काही हरकत नाही. चला, आमचा काही व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. काय वाटतं ईव्हीएमच्या विरोधात बघा. ठीक आहे, चला, रामकृष्ण हरी.